उपवास म्हटलं की आपल्याला नेहमी तेच पदार्थ आठवतात. साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे. पण आज मी फक्त शेंगदाण्याचा 2 चम्मच कूट आणि 2च बटाट्यापासून असा भन्नाट पदार्थ तयार करणार आहे, जो खायला खुसखुशीत, पोटभरीचा आणि अगदी झटपट तयार होतो. तो सुरुवातीला पाहून तुम्हाला वाटलं असेल की हे मिश्रण साधंच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. ते इथे छान असे 2च बटाटे घेतलेले आहेत. मी फक्त 2च घ्यायचे. आता हे धुतलेले सुद्धा नाही आहेत आणि जसं आपण बाजारातून आणतो ना तसेच घेतलेले आहेत. आता ह्याची जी ना वरची जी आहे ना ती साल काढून घ्यायची. आता आणि मग फक्त आपण जसे आहेत ना तशीच फक्त एकदा साल काढून घ्यायची आणि मग नंतर एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. म्हणजे जेव्हा आपण ते वरचं साल काढतो ना त्याला माती असते, म्हणजे जेव्हा ते हाताने इकडे तिकडे करून त्याला माती लागते, त्याच्यामुळे नंतर आपण आधीपेक्षा नंतर जर धुवून घेतलं ना तर ते व्यवस्थित स्वच्छसुद्धा होतात. तर ह्याच प्रकारे मी दोन्ही इथे बटाट्याची साल काढून घेते. तर इथे दोन्ही बटाट्याची साल काढून झालेली आहे आणि त्याला आता स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले. आता आलं खिसायची खिसणी असेल किंवा अशा प्रकारची थोडीशी जाड जरी असेल ना तरीसुद्धा चालेल, पण अगदी खूप मोठी जाड नको. फक्त नॉर्मली जसं खीस आपला ह्या प्रकारे पडतो ना अशी हवी. थोडा बारीक जरी झाला तरी हरकत नाही, पण जाड नको. आता इथे ना 2 बटाटे खिसून घेतले आणि 2 चम्मच फक्त शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता हा कूट ना या मिश्रणात टाकून घ्यायचं. तर खूप जास्त आता उपवास म्हटलं की ना आपल्याला बरंचसं पंचपक्वान्न करण्याची पण इच्छा नसते आणि कधी कामात काय होतं की आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा विसरतो किंवा पटकन असं झटपट खूप म्हणजे जे साहित्य असतं ना तसं नको असतं. त्यामुळे अगदी साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडीशी मिरची टाकली, मिरची कट करून टाकली किंवा ठेचा करून जरी टाकला ना तरीसुद्धा चालतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं. तर कुठे काय असतं की उपवासाला जिरं आणि कोथिंबीर ही खाल्ली जात नाही. त्यामुळे जर तुम्हाला नसेल म्हणजे जर तुम्ही खात नसताल ना, तर म्हणजे आम्ही खात नाही म्हणून मी रेसिपीत दाखवलीसुद्धा नाही. पण जर तुमच्याकडे खात असतील ना कोथिंबीर आणि जिरं हे सुद्धा तुम्ही घालू शकता. कोणी आलं घालतं. जर खात असाल तर तुम्ही आलंसुद्धा घालू शकता, छान लागतं. तर हे सगळं जे आहे ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण इथे ना बटाटा सुरुवातीला धुतलेला आहे, पण आपण जेव्हा खिसून घेतला तेव्हा ना धुतलेला नाही किंवा जसं बाइंडिंग येण्यासाठी आपण कोणताही पदार्थसुद्धा यात वापरलेला नाही आहे की जसं आपण बाइंडिंग यावं त्यासाठी पीठ वगैरे. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. जरी कधी खाऊ वाटली किंवा उपवासाला किंवा मुलांनासुद्धा तुम्ही करून देऊ शकता, कारण मुलांचं वजन वाढतं बटाट्यामुळे किंवा उपवासाला किंवा इतर वेळीसुद्धा ना मुलं आवडीने खाता. तर उपवासालासुद्धा खूप जास्त काही पसारा करायचा नसेल तर आपण झटपट तयार करू शकतो. तर इथे तवा गरम झालेला आहे, तव्याला छान असं तेल लावून घेतलं. आता हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं. जसं जास्त जाड पण नको आणि पातळ पण नको, तुम्हाला हव्या आकारामध्ये किंवा म्हणजे खूप पातळ नको, खूप जाड नको. छान असं खूप मोठं घ्यायचं नाही, कारण आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं पीठ वगैरे आपण वापरलेलं नाही. छान सगळे साईडने असं हाताने थापून घ्यायचं, कारण जास्त खूप मोठं झालं की आपल्याला जसं म्हणजे उलथवणं आपण इकडून तिकडून भाजतो ना, मग ती कॅपॅसिटी राहत नाही आणि ते सगळे तुकडे होतात. त्याच्यामुळे ना शक्यतो होईल तेवढं छोटंच करायचं. म्हणजे बऱ्यापैकी आपण खूप मोठंच केलेलं आहे, त्यामुळे ह्या आकारापर्यंत तुम्ही करू शकता. खूप छोटंही नाही आणि खूप मोठंही नाही. तर आता ह्या ज्या बाजूच्या कडा आहेत ना, बटाट्याचा खीस असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. तर छान व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं. म्हणजे कडा दाबल्यामुळे नंतर ना कडा जाड होत नाही, त्यामुळे असं पसरवून घ्यायचं. तर आता हे व्यवस्थित आपलं आणि हे भाजताना ना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, कारण खूप जास्त जरी आपण इथे बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट वापरला त्याच्यामुळे खूप जास्त वेळ भाजण्यासाठी लागत नाही. तर इथे 2 मिनटं आपले फक्त 2 ते 3च मिनटं झाकून ठेवायचं, त्यापेक्षा जास्त नाही, कारण तवा पातळ असेल किंवा त्याच्यामुळे ते काय होतं खालून करपू शकतं. आता मस्त वरच्या साईडला तेल लावायचं. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, आवडत असेल तूप, लोणी आणि किंवा तेलसुद्धा वापरू शकता. तर हे बघा असं मस्त
आता खालची बाजूसुद्धा दाखवते तुम्हाला. व्यवस्थित अशी भाजलेली आहे आणि कोणतंही पीठ न वापरता हे व्यवस्थित आता ही खालच्या वरच्या म्हणजे खालची बाजू भाजली, आता वरची बाजूसुद्धा भाजून घेऊ. आता ह्या बाजूला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि हे काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवतो ना, ते व्यवस्थित असं सेटसुद्धा होतं, तुटत नाही किंवा खूप वरतून जळतं, आतमध्ये कच्चंच राहतं असं होत नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवली ना की काय होतं, ते व्यवस्थित खरपूस असं भाजलं जातं दोन्हीकडून आणि ते खुसखुशीत म्हणजे अशी छान असं खुसखुशीत लागतं खायलासुद्धा. म्हणजे दही असू दे किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी असू दे, ह्यासोबत ती खूप छान लागतं आणि म्हणजे दह्यासोबत तरी खूप छान लागतं. पण जर तुम्हाला काही आवडत असेल ना, चटणी किंवा खोबऱ्याची किंवा ह्याची, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर मी ते दहीच घेतलेलं आहे. तर मस्त असं भाजून झालेलं आहे आपलं. आता दुसरंसुद्धा मी तसंच करून दाखवते तुम्हाला. थोडंसं तेल लावायचं आणि जे मिश्रण आहे ना, ते अगदी तसं जसं आहे तसंच घ्यायचं आणि मस्त पातळसर असं थापून घ्यायचं. आता झटपट होते. बऱ्याचदा कसं होतं की नेहमी साबुदाणा किंवा तेलकट, आता साबुदाण्याचे वडे केले तर बऱ्यापैकी तेलकट होता किंवा नुसता साबुदाणाच खायचा कंटाळा येतो किंवा भिजवायचाच विसरून जातो. अशा वेळेस तुम्ही झटपट करू शकता आणि खाऊ शकता. तर खूप जास्त साहित्यसुद्धा नाही. अगदी जर महत्त्वाचे साहित्य म्हटलं तर 2 आणि बाकी मसाल्यांमध्ये म्हटलं तर मिरची आणि मीठ एवढंच वापरलेलं आहे आपण आणि आपल्याला भाजण्यासाठी तेल. तर हे सुद्धा मी व्यवस्थित असं छान सेट करून घेतलेलं आहे. परत 1-2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं. आता 1-2 ते 3 मिनटं झाकून ठेवलं होतं. परत एकदा आता वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आणि खालची बाजू ही व्यवस्थित सेट झालेली असते. आता ह्या वरच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेऊया. बघू शकता सहज निघतात, त्यामुळे म्हणजे असं चिटकून वगैरे बसत नाही. तर बघा मस्त अशी खरपूस ही सुद्धा भाजून झालेली आहे. एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का, किंवा आपल्या चुकीमुळे किंवा काही कारणांमुळे सुरुवातीचं कुठलाही पदार्थ असो थालीपीठ करताना आपण तेव्हा ते चिटकतं, म्हणजे आपल्या जे तवा असतो ना त्याला चिटकून बसतं. त्यामुळे पण नंतर जेव्हा आपण ते करतो ना तेव्हा ते शक्यतो ते करपतसुद्धा नाही आणि चिटकतसुद्धा नाही. त्यामुळे बघा हे सुद्धा आपलं मस्त खरपूस भाजून झालेलं आहे. हे सुद्धा काढून घेऊया. तर ह्या प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण रेसिपी बघितलेली आहे. तर ह्या शिवरात्रीला नक्की झटपट बनवून नक्की खा आणि नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी ह्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आता रोज काय बनवायचं आणि अगदी झटपट साधं जर असं वाटत असेल आणि कळत नसेल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता, कोणत्या गावातून शहरातून, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.